काय अडचण आहे आपली नेमकी आज आपण का पोलीस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी आलो होतो? सर, माझं नाव रेणुका स्वप्नील जोशी. मी मूळ खराडीकर इथे राहते आणि माझे मिस्टरांची किडनी फेल झाल्यामुळे डेथ झालेली आहे. त्यांना डायलिसिस चालू होती. तरी त्या माणसाने माझं घरही सोडलं नाही. मला 3 मुलं लहान लहान आणि त्याच्यामुळे माझे मिस्टर त्याच्या दारात जायचे की बा मला पैसे तरी दे, नाही तर घर तरी खाली कर, मी माझ्या मुलाबाळांच्या याच्याने वाचेल. पण त्यांनी घरही खाली केलं आणि पैसे दिले नाही. त्याच्यामुळे माझ्या मिस्टरांची डेथ झाली. काय ना त्या माणसाचं? दीपक दौलत पाटील. कुठल्या गावाला जातात तुम्ही? मूळ खराडीकर. आणि ते घर कोणाच्या नावावर आहे आता? ते घर आता माझ्याच नावावर आहे, रेणुका स्वप्नील जोशी या नावाने आहे. माझी मुलं मी वारीस लावलेली आहे त्याला. मी त्याच्या घरी भांडे घेऊन गेली तर त्याच्या आईने माझे भांडे फेकून दिलेले होते. त्याची आई म्हणते की नाही, हे घर आमचंच आहे असं म्हणून. तुम्हाला राहायला घर नाही, तुम्ही कुठे राहता आता? सर, मी आता सध्या वाड्यात राहते, लोकांच्या वाड्यात राहते. मला राहायला घर नाही. उद्या जर माझं लोकांनी जर घर खाली करून मागितलं मालकाने, तर उद्या मला रस्त्यावर 3 मुलं घेऊन राहावं लागेल माझं. या संदर्भात कुठे कुठे तक्रार केलेली आहे? सर, मी पोलीस स्टेशनला गेली, तिथून कलेक्टरकडे लेटर घेतलं, ते पोलीस स्टेशनला दिलं, पण त्या लोकांनी कोणीच माझी तक्रार घेतली नाही. काय आज आपण एसपी साहेबांची भेट घेतली, त्यांनी काय उत्तर दिलं? ते सरांनी सांगितलं की हे केस तुम्ही कोर्टात जाऊ द्या. सर, माझ्याकडे एवढे ऐपत नाही, पैसे नाही, मी कोर्टात कशी जाऊ? माझी एवढी काहीच ऐपत नाही आहे कोर्टात जायची.